क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा. कळवण. मेन रोडवरील अतिक्रमण हटविण्याची मोहीम सुरू. शहराला दिलासा. मेन रोड घेणार मोकळा श्वास. काही ठिकाणी विरोध, मात्र संबंधित विभाग अतिक्रमण काढण्यावर ठाम. कळवण शहरातील मेन रोडवर गेल्या अनेक वर्षांपासून वाढत चाललेल्या अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी, अपघातांचा धोका आणि पादचाऱ्यांना होणारा त्रास वाढलाय. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागाने अतिक्रमण हटविण्याची मोहीम सुरू केल्याने नागरिकांना दिलासा मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. मेन रोडच्या दोन्ही बाजूंनी सुमारे 3 मीटरपर्यंत अतिक्रमण काढण्याची कारवाई हाती घेण्यात आली असून बुलडोझरच्या सहाय्याने कामाला सुरुवात झाली. यामुळे रस्त्याची रुंदी वाढून वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे. प्रशासनाकडून यापूर्वी अतिक्रमणधारकांना नोटिसा देऊन स्वखुशीने अतिक्रमण हटविण्याचे आवाहन करण्यात आले होते, मात्र काहींनी दुर्लक्ष केल्याने कारवाई करण्यात येत आहे. अचानक सुरू झालेल्या या मोहिमेमुळे अतिक्रमणधारकांमध्ये खळबळ उडाली. अनेकांनी तात्काळ आपले साहित्य हटविण्याचा प्रयत्न केला, तर काही ठिकाणी जेसीबीच्या सहाय्याने अतिक्रमण हटविण्यात आले. दरम्यान पोलीस स्टेशन परिसरातील काही दुकानदारांनी नोटिसा न दिल्याचा आरोप करत कारवाईला विरोध दर्शविला. यावेळी संबंधित दुकानदार व अधिकाऱ्यांमध्ये किरकोळ बाचाबाचीही झाली. दुकानदारांनी योग्य नोटीस देऊन अतिक्रमण काढण्यास वेळ द्यावा अशी मागणी केली. त्यानंतर कारवाई तात्पुरती थांबविण्यात आली. सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता जगदीश वाघ यांनी पुढील 2 दिवसात मोजणी करून सीमारेषा निश्चित केल्या जातील व त्यानुसार कारवाई पुन्हा सुरू केली जाईल असे स्पष्ट केले. अतिक्रमण हटविण्याची मोहीम थांबणार नसून ती नियोजनबद्ध रीतीने पूर्ण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कळवण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक खगेंद्र टेंबेकर व सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. प्रशासनाच्या निर्णयाचे शहरातील नागरिकांकडून स्वागत केले जात आहे. महाराष्ट्र क्रांती न्यूज वृत्त संकलन विभाग, कळवण. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.